फडणवीस सरकारच्या आणि त्या आधीच्या शिंदे सरकारच्या एका घोटाळ्याबाबत. लाडकी बहीण घोटाळा. मी लाडकी बहीण योजना असं म्हटलं नाही, कारण लाडकी बहीण योजना हा एक घोटाळा होता. सुरू झाला तेव्हापासूनच हा एक फ्रॉड होता. 2024ला लोकसभा निवडणूक हरल्यानंतर महायुतीने मतदारांना भुलवण्यासाठी, विशेषतः महिला मतदारांना भुलवण्यासाठी ही योजना आणली. 2,43,00,000 महिलांना महिना 1,500 रुपये या योजनेतून मिळत होते निवडणुकीआधीपासून. निवडणुकीआधी त्या लोकांनी 3-4 हप्ते दिले. तुम्ही 92 लाख लाभार्थी वगळलेत, पण त्यांना 10 महिने पैसे मिळाले ना. 10 महिने पैसे मिळाले या अयोग्य लोकांना. कोण होते हे अयोग्य लोक? मी सांगतो तुम्हाला. का वगळले, कारण काय आहेत? ज्यांचं KYC अपूर्ण होतं, असे 62 लाख लाभार्थी होते, म्हणजे महिला होत्या. या 92 लाखापैकी 62 लाख महिला यांचं KYC त्यांनी पूर्ण केलं नव्हतं, म्हणून त्यांना वगळण्यात आलं. त्यानंतर 2.5 लाखाच्या वर ज्या लोकांचं उत्पन्न होतं त्यांना ही योजना लागू होणार नव्हती, पण तरीही 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असणाऱ्यांनी अर्ज केले. अशा 16 लाख लोकांना वगळण्यात आलं. सरकारी नोकर, ज्यांच्या घरामध्ये 2 सरकारी नोकर आहेत, त्यांनाही मिळणार नव्हती ही योजना. अशा लोकांनीही अर्ज केले. 4,42,000 असे लोक वगळण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना ही योजना लागू होणार नव्हती, पण तरीही अशांनी लाभ घेतला. अशा महिलांनी, अशा 3,06,000 महिला वगळल्या. त्यानंतर 2 पेक्षा जास्त लाभार्थी ज्या घरात आहेत त्यांना हे मिळणार नव्हतं, असे 2.5 लाख लाभार्थी होते. सरकारी नोकरांनीही अर्ज केले होते 8,000, त्यांनाही घरचा रस्ता दाखवण्यात आला. पुरुषांनी अर्ज केले होते 9,000 पुरुषांनी. बघा, महिलांसारखी योजना आहे आणि पुरुषांनी अर्ज केले होते आणि सरकारने ते मान्य करून त्यांना पैसे दिलेले आहेत. कसलं फ्रॉड सरकार आहे! पैसे देण्यापूर्वी हे आपल्या बापाचे पैसे नाहीत, हे आपल्या खिशातले पैसे नाहीत, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यायला हवं होतं. हे आमचे पैसे, हे करदात्याचे पैसे होते. पण तुम्ही चुकीच्या लोकांना, 92 लाख चुकीच्या लोकांना हे पैसे दिल्यामुळे कितीचा बोजा पडला? 14,000 कोटीचा बोजा पडला. किती मोठा फ्रॉड आहे बघा. खरं तर सगळ्या माध्यमांनी, इंडियन एक्सप्रेसने आवाज उठवलाय, इंडियन एक्सप्रेसने फॅक्ट्स दिलेले आहेत, सगळ्या माध्यमांनी हे लावून धरायला हवं. यावर संपादकांनी अग्रलेख लिहायला हवेत. कारण 14,000 कोटी रुपये अपात्र लोकांना दिले, अपात्र महिलांना किंवा पुरुषांना दिले या सरकारने. हा गुन्हा आहे. यांना कोर्टात खेचलं तर यांच्या विरुद्ध ताशेरे होतील किंवा संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना, राजकारण्यांना शिक्षा होऊ शकते. 14,000 कोटी रुपये या लोकांना दिले. हे पैसे आपल्या करातून जमा झालेले होते, म्हणजे आपले 14,000 कोटी रुपये चुकीच्या लोकांना दिले या लोकांनी. लक्षात घ्या मित्र, ही घाई का केली? 14,000 कोटी पाण्यात गेले. 10 महिने या लोकांना पैसे मिळाले आणि ही घाई अशासाठी केली की यांना निवडणुका जिंकायच्या होत्या. लाडकी बहीण योजना लागू करण्याच्या आधी आलेले अर्ज योग्य आहेत का हे पडताळून पाहणं आवश्यक होतं. ते सरकारी अधिकाऱ्यांनी केलं नाही. कारण माझा असा आरोप आहे की त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लोकांवर दबाव आणला की लवकर करा, लवकर करा, या महिलांना पैसे देऊन आम्हाला मतं मिळवायची आहेत. मतं मिळवणं हा एकमेव उद्देश असल्यामुळे हा फ्रॉड झालेला आहे. माझं तर म्हणणं हे पूर्ण अनैतिक आहे. शिंदेचं सरकार हे बेकायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. हे आपल्याला माहिती आहे. 11 मे 2023 रोजी या बेकायदेशीर सरकारने ही अशा प्रकारची बेकायदेशीर योजना आणून अपात्र लोकांना 14,000 कोटी रुपये दिलेले आहेत. लक्षात घ्या, 14,000 कोटी. या 14,000 कोटीमध्ये किती योजना झाल्या असत्या? किती गावांना पाणी मिळालं असतं? किती गावांना वीज मिळाली असती? किती गावांना शाळा मिळाल्या असत्या? किती गावांना इस्पितळं किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र मिळाली असती? याचा विचार करा. हे पैसे अक्षरशः शिंदे आणि फडणवीस सरकारने वाया घालवलेले आहेत. छोटी रक्कम नाही आहे. मी काय सांगतो ते लक्षात घ्या. 14,000 कोटी रुपये अशा प्रकारे 92 लाख लोकांना वाटलेले आहेत. या लोकांनी यांचा निषेध करावा तेवढा थोडाच ठरेल. मित्र हो, इथेच थांबत नाही हे प्रकरण. हे वैभव ओझरकरनी शोधून काढलं. पण याआधी 2 दिवस एक कॅगचा रिपोर्ट आलेला आहे. कॅग तुम्हाला माहिती आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, हे तुम्हाला माहिती आहे. केंद्र सरकारचं कामकाज आणि केंद्र सरकारचं एकूण आर्थिक व्यवहार नीट आहेत की नाही पाहण्यासाठी ही योजना आहे या कॅगची. कॅगने मागे मनमोहन सिंग सरकारवर ताशेरे मारले होते 2Gच्या बाबतीत, तुम्हाला माहिती आहे. त्यावरून केवढा गदारोळ झाला. खाणी दिल्या, कोळशाच्या खाणी अपात्र लोकांना, म्हणूनही घोळ झाला होता. कोर्टामध्ये त्या केसेस उभ्या राहिल्या नाहीत. त्याची कारणं वेगळी आहेत, ती सोडून जा. सांगण्याचा मुद्दा असा आहे, कॅगचे ताशेरे किती महत्त्वाचे आहेत. आता कॅगने काय म्हटलंय बघा. कॅगने असं म्हटलंय, त्या आर्थिक नियोजनात उणिवा सापडल्या, सरकारचं खर्चावर कोणतंही नियंत्रण नव्हतं, 3,541 कोटी
रुपयांचा अतिरिक्त खर्च सरकारने केला, ज्याला कोणतंही जस्टिफिकेशन नाही. 3,586 कोटीचा अतिरिक्त खर्च सरकारने केला असं कॅगवाले म्हणतात. म्हणजे 92 लाख महिला आता वगळल्या, त्यांना 10 महिने पैसे दिले, ते 14,000 कोटी रुपये प्लस हे 3,541 कोटी रुपये, म्हणजे 14 आणि 3 17,541 कोटी रुपये या सरकारने पाण्यात घातले. काय म्हणतं कॅगचे ऑडिटर्स काय म्हणतात तुम्हाला सांगतो. म्हणजे हे पैसे कोणत्याही प्रकारची जस्टिफिकेशन नाही, त्याला कारण नाहीत. हे पैसे अतिरिक्त का खर्च केले आहे याची कोणतीही उत्तरं महिला आणि बालकल्याण खात्याने दिलेली नाहीत. त्यानंतर 15,586 कोटी जानेवारी ते मार्च 2025 या महिन्यामध्ये बघा कॅग काय म्हणते तुम्हाला त्यांचंच वाक्य वाचून दाखवतो. दिस मनी वॉज ट्रान्सफर्ड टू व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट्स VPDA, व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट्स यूज टू होल्ड फंड्स बिफोर डिस्बर्सल. म्हणजे निधी वाटण्यापूर्वी हे पैसे या अकाउंटमध्ये टाकले जातात. पण हे 15,586 कोटी अशा व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट्समध्ये या सरकारने का टाकले याचं उत्तर कॅगला सापडलेलं नाही. म्हणजे हा सुद्धा भ्रष्टाचारच आहे हे लक्षात घ्या. महिला बालकल्याण खात्याचं बजेट बघा लक्षात घ्या 261 कोटी रुपये होतं वर्षाचं बजेट. या लाडकी बहीण योजनेमुळे हे बजेट एकदम 33,000 कोटी झालं. बघा गंमत, ज्या खात्याला बजेट फक्त 261 कोटी रुपये होतं ते निवडणूक जिंकण्यासाठी एकदम 33,000 कोटी झालं. आता असं आहे की गेल्या काही वर्षात सरकारमध्ये इतर खात्यांची जी बजेट्स आहेत, अर्थसंकल्प जे आहेत ते खाली गेलेले आहेत, त्यांचं बजेट कमी झालेलं आहे हे लक्षात घ्या. आणि तरीसुद्धा लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही असं वारंवार फडणवीस सांगतात, शिंदेही सांगतात. आता गंमत सांगतो याला, हा सगळा एवढा घोटाळा केला म्हणजे 14,000 अधिक 3,500 म्हणजे 17,500 कोटीचा हा घोटाळा आहे. कॅगनी ताशेरे मारलेले आहेत. 92 लाख महिला आता कमी केलेले आहेत. त्या ओरडत बसणार आहेत की आम्हाला फसवलं कारण त्यातल्या 62 लाख महिलांनी KYC पूर्ण केलं नाही, ही अट आहे. ते KYC पूर्ण करणं डिजिटली या महिलांना शक्य होतं का याचाही शोध घेतला पाहिजे. मुळामध्ये ही एक फ्रॉड योजना होती हे लक्षात घ्या. पण यापाठी राजकारण काय होतं, ही योजना कोणाच्या डोक्यातली होती? ही योजना एकनाथ शिंदेनी इथे इम्प्लिमेंट केली. मुळात मध्य प्रदेशातली योजना तुम्हालाही माहिती आहे, मागेही आपलं बोलून झालेलं आहे. म्हणजे यांची ओरिजिनल आयडिया काही नाही, ती इथे आणली, ती इम्प्लिमेंट केली, त्यामध्ये एवढा सगळा घोळ करून ठेवला. आता फडणवीसांना ही काही योजना पसंत नसावी म्हणून फडणवीस आल्यावर गेल्या काही वर्षात या योजनेतले जे लाभार्थी आहेत ते काही ना काही नियम लावून कमी करण्यात आलेले आहेत. हे 92 लाखाचं प्रकरण तेच आहे. फडणवीसांच्या आदेशानेच हे कमी करण्यात आलेले आहेत. माझा प्रश्न इतकाच आहे, जेवढी एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे तेवढीच फडणवीसांची त्यावेळेचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे. आता मुख्यमंत्री म्हणून सुद्धा जबाबदारी आहे. कॅगने जे ताशेरे मारलेले आहेत ते 24 साली फडणवीसांचं सरकार आल्यानंतर जो व्यवहार झाला आहे त्यावर मारलेले आहेत. जानेवारी ते मार्च 2025च्या व्यवहाराबद्दल मारलेले आहेत. म्हणजे फडणवीस हे शिंदेंवर ढकलू शकत नाही, ते लक्षात घ्या. त्यांना जबाबदारी करावी लागेल. पण आज किरीट सोमय्या, महान नेते भाजपचे किरीट सोमय्या, जेम्स बॉन्ड किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. ते असं म्हणतात, बघा फडणवीस किती मुठोर काम करतायत. 92 लाख महिलांना त्यांनी अपात्र ठरवलेलं आहे ज्यांना चुकीच्या पद्धतीने मिळत होतं. आता असं आहे, सरकार कोणाचं आहे? तुमचंच आहे. फडणवीसांनी अपात्र ठरवलं म्हणजे स्वतःची जी चूक झाली होती, गोडचूक झाली होती, ती सुधारायचा प्रयत्न केला. कारण त्यांना माहिती होतं की ह्या जर महिला असेच पैसे घेत राहिल्या तर सरकारची तिजोरी खाली होईल आणि कॅगचे ताशेरे आणखीन येतील. पण शिंदेनी हे केलं असं दाखवायचं आणि फडणवीसांना दोष द्यायचा असा उद्योग किरीट सोमय्या करतायत. म्हणून त्यांनी असं ट्विट केलं की फडणवीसांनी किती महान काम केलं आहे असं त्यांना दाखवायचं. मी जाऊन त्यांना लिहिलं की फडणवीसांची जबाबदारी कशी टाळता येईल हे आम्हाला सांगा. कारण ही योजना पुढे चालू ठेवली आहे फडणवीसांनी सुद्धा. वारंवार त्यांनी सांगितलेली आहे की आम्ही ही योजना बंद करणार नाही. आणि आता सुद्धा 92 लाख अपात्र महिलांना जे 14,000 कोटी दिलेले आहेत ते परत घेण्याची कोणती योजना सरकारची नाही आहे. फक्त सरकारी कर्मचारी आणि पुरुष यांनी जे अर्ज केलेले आहेत आणि जे अपात्र ठरलेले आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेण्यात येतील. पण बहुसंख्य महिला ज्या आहेत ज्यांना KYC न देता हे पैसे मिळाले 14,000 कोटी, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाही आहे. हा आणखीन एक फ्रॉड आहे. माझा प्रश्न असा आहे, पैसे कुणाचे आहेत? तुमच्या खिशातले नाहीत ना, पैसे आमचे आहेत, जनतेचे पैसे आहेत. तुम्ही अयोग्य लोकांना का दिलेत?
आणि जर अयोग्य लोकांना दिलेले आहेत तर आता तुमची जबाबदारी आहे ते परत घेण्याची हे लक्षात घ्या. हे 14,000 कोटी तुम्ही परत घेतलेच पाहिजेत या अपात्र लाभार्थींकडून. त्यांना सांगा, त्यांच्या पाठी सरकारी नोकर पाठवा आणि हे पैसे परत घ्या. मग काय प्रतिक्रिया होते बघा तुम्ही. मग पुढच्या निवडणुकीत मतं मिळतात का बघा. कारण तुमच्यावर मग फसवणुकीचा आरोप होईल. आधी तुम्ही अपात्र लोकांना त्यांचे फॉर्म्स चेक न करता पैसे दिले, हा पहिला गुन्हा. दुसरा गुन्हा, 92 लाख महिला आता कमी केल्या 2 वर्षानंतर, हा दुसरा गुन्हा. आणि सरकारी तिजोरीची लूट केली तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी, मतं मिळवण्यासाठी, हा तिसरा गुन्हा. अजून एकनाथ शिंदे फिरतात, मी लाडक्या बहिणींचा भाऊ आहे, मी लाडक्या बहिणींचा भाऊ आहे. या 92 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता तुम्ही काय उत्तर देणार आहात एकनाथ शिंदे? आणि फडणवीस दाखवतायत, बघा मी किती थोर काम करतोय, मी सरकारी तिजोरीतला पैसा वाचवतोय. म्हणजे फडणवीसांना ही योजना नको आहे का? आणि योजना जर नको असेल तर ती बंद करण्याचा निर्णय का घेत नाही? खरं तर अशा प्रकारे मतदारांना चिरमिरी देणं, लाच देणं हे अयोग्य आहे. नरेंद्र मोदींनी, केजरीवालनी काही अशा प्रकारच्या योजना आखल्या, त्यांच्यावर टीका केली होती आणि त्यांना रेवडी म्हटलं होतं. ही सुद्धा महाराष्ट्रात या महिलांना, गरीब महिलांना दिलेली रेवडीच आहे. तुम्ही गरीब महिलांसाठी योजना आखा, 2.5 लाखा खाली ज्यांचं इन्कम आहे त्यांच्यासाठी योजना आखा, त्यांना योग्य ते पैसे मिळतील हे बघा. त्यांच्यासाठी शिक्षण, आरोग्य त्यांच्यापर्यंत पोचेल यासाठी योजना आखा. पण ते तुम्ही करणार नाही, कारण त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुम्ही पैसे वाटणार तसे तुम्ही हे 14,000 कोटी वाटलेले आहेत हे लक्षात घ्या. आधी 46,000 कोटीचं होता बजेट या योजनेचं, नंतर खाली आणलं 36,000 कोटी. आता हे 92 लाख लाभार्थी कमी केल्यामुळे हे बजेट 26,000 कोटीवर आलेलं आहे. असंच कमी कमी करून आणखी किती कमी होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. पण माझ्या मते फडणवीसांची ही नावडती योजना आहे. सरकारी तिजोरीवरचा भार आहे त्यांना कळतंय. पुढच्या निवडणुकीपर्यंत यातले आणखीन अर्धे कमी झाले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. पण मित्रहो, या योजनेवर टीका होऊ नये. या भ्रष्टाचाराची, या घोटाळ्याची आजवर चौकशी झालेली नाही. कॅगचा रिपोर्ट आला, कॅगने ताशेरे मारले, तो आता गुंडाळून ठेवणार. आता कसं आहे, भाजप सत्तेत आहे, भाजप विरोधी पक्षात होतं तेव्हा ते कॅगविषयी बोलत होते, काँग्रेसवर टीका करत होते. आता विरोधी पक्षांनी भाजपला कोंडीत पकडलं पाहिजे. कॅगने तुमच्यावर ताशेरे मारलेत, हे पैसे कुठे गेले आम्हाला सांगा. पण दुर्दैवाने महाराष्ट्रातला विरोधी पक्ष जो आहे तो सध्या विकलांग झालेला आहे. तो प्रश्न विचारत नाही आहे, तो आंदोलनं करत नाही आहे. आता आंदोलनं का करतील हे लोक? आणि ह्यांनाही वाटतं की लाडकी बहीण योजना जर बंद केली आपण तर आपल्यावर लोकांचा, म्हणजे महिलांचा रोष येईल. महाविकास आघाडीने सांगितलं होतं की आम्ही 1,500 ऐवजी 2,000 किंवा 2,500 देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. सगळा हा राजकारणाचा घोळ आहे. अशा प्रकारे रेवड्या द्याव्यात की नाही याविषयी गंभीर चर्चा होण्याची गरज आहे. पण तोपर्यंत लाडकी बहीण योजना हे एक फ्रॉड आहे, हा एक घोटाळा आहे, हा एक भ्रष्टाचार आहे, हे आपण सगळ्यांनी मान्य केलं आणि त्याबद्दल फडणवीस सरकारला आणि एकनाथ शिंदेना प्रश्न विचारले तरी पुरेसं होईल.